नमस्कार, मी भारती. श्रेयस किचन मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवतोय साध्या आणि सोप्या पद्धतीने ब्रेड रोल. त्यासाठी लागणारे साहित्य बघू. इथं आपण घेतलंय ब्रेड. इथं 6 बटाटे घेतलेत उकडून साल काढून. कांदा घेतलाय बारीक चिरून. बेसन घेतले 1 वाटी. हळद, मीठ घेतलंय. मोहरी घेतली फोडणीसाठी. बारीक रवा घेतलाय. इथं आपण हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कढीपत्ता अशी पेस्ट करून घेतली. चिकन मसाला घेतलाय. इथं आपण पीठ भिजवून बेसनचं, त्यासाठी इथं कांदा बारीक चिरून घेतलेला असं सगळं फोडून घ्यायचं. हे बेसन मी चाळून घेतलंय. 1 वाटी बेसन घेतलंय. ते बेसन कांद्यामध्ये मिक्स करू आपण. थोडी हळद. आपण एक नाश्त्याच्या चमच्याने 4 चमचे बारीक रवा घेतलाय. तो बारीक रवा पिठामध्ये मिक्स करू. चवीनुसार मीठ टाकू. थोडासा चिकन मसाला टाकू आपण. सगळं पिठामध्ये असं मिक्स करून घेऊ. मी ओवा विसरले सांगताना. थोडासा ओवा पण टाकायचा आपण. एवढं हे छान असं मिक्स केले आपण. आता त्यात अर्धा चमचा आपण तिखट टाकू. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, असं आपण पीठ भिजवून घेतले. एक 10 मिनिटं असंच आपण हे पीठ बाजूला ठेवून देऊ. हे बघा, हे आपण बटाटे घेतलेले असे थोडेसे कुस्करून घेऊ. तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर कांदा पण तुम्ही ऍड करू शकता. हे बघा, आपण कढई गरम व्हायला ठेवली. त्यात थोडं 1-2 चमचे तेल टाकले. थोडस आपण मोहरी टाकू. मोहरी तडतडली की हे आलं, लसूण, कढीपत्ता, मिरचीची पेस्ट आहे ते आपण त्यात मिक्स करू. छान परतून घेऊ. आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू. हे बघा, आपला छान मसाला असा परतून झालाय. आपण इथं कुस्करून घेतलेला बटाटा मिक्स करू. हे बघा, छान मिक्स करून घ्यायचं. एकदम सोपे, पटकन होणारी रेसिपी. चवीनुसार थोडस मीठ टाकू. छान अशी आपली भाजी परतून झाली. त्यात थोडासा चिकन मसाला टाकू. छान असं मिक्स करून घेऊ चिकन मसाला. हे बघा, आपली भाजी छान अशी परतून झाली.
आता हे आपण काढून घेऊ. हे बघा, हे आपण ब्रेड स्लाइस घेतले. आता हे आपण साईडच्या कडा काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण सगळ्या ब्रेडच्या कडा काढून घेऊ. हे बघा, हे आपण कट करून घेतलेले स्लाइस थोडेसे लाटून घेऊ. हे बघा, छान लाटून घ्यायचे. हे बघा, असं लाटून घेतलंय आपण. त्याच्यावरती हे बाउल मध्ये काढून घेतलेली भाजी आपण लावून घेऊ ब्रेडला. हे बघा, अशी आपण ब्रेडला सगळीकडे लावून घेतली भाजी. हे असा रोल करून घेऊ. हे बघा, असं आपण आता रोल करून घेतलंय. अशा पद्धतीने आपण सगळे रोल करून घेऊ. हे बघा, आपले सगळे रोल भरून तयार आहेत. आता आपण तेल गरम व्हायला ठेवलंय. हे बघा, आपले रोल, ब्रेड रोल आपण हे छान असे भरून घेतलेले. आता आपण हे पीठ भिजवून 15 मिनिट आपण बाजूला ठेवलं. या पिठामध्ये आपण आज छान मिक्स करून घेऊ. तेल गरम व्हायला ठेवलंय. हे ब्रेड रोल आपण तेलामध्ये तळून घेऊ. हे खायला खूप छान लागते. रोज रोज आपल्याला वडापाव भाजी खायचा कंटाळा आला तर हे ब्रेड रोल आपण नक्की पलटून घेऊ. हे बघा, आपण एकदम असं क्रिस्पी असं छान तळलेत आपले आता हे ब्रेड रोल. त्याला मीडियम गॅसवरतीच तळायचं, जास्त फास्ट गॅसवरती तळायचे नाही. आपण बारीक रवा टाकल्यामुळे हे एकदम क्रिस्पी असे ब्रेड रोल तयार होते आपले. हे बघा, आपले ब्रेड रोल तयार आहे. आपण हे काढून घेऊ. अशाच पद्धतीने आपण सगळे रोल तळून घेऊ. हे बघा, आपले ब्रेड रोल सगळे तळून तयार आहे. एकदम क्रिस्पी असे छान झालेत. हे बघा, किती छान आवाज येतोय. एकदम क्रिस्पी असे हे बघा, आपले रोल तयार आहे. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण एकदम कमीत कमी साहित्यामध्ये केले. खायला पण एकदम टेस्टी असे आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माझे व्हिडिओ कसे वाटते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. ते आपण एक कट करून बघू. हे बघा, हे रोल आपला खूप छान असे रोल झाले. हे तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकताय.